नमस्कार मित्रांनो, आज मला भेटलेली माणसं या व्हिडिओ मालिकेत पहिला व्हिडिओ मी शूट करतोय आणि या मालिकेसाठी मला भेटलेल्या अनेक ग्रेट माणसांमधून मी ज्या व्यक्तीचं नाव निवडले ती व्यक्ती आहे दिलीप कुमार. दिलीप कुमार हे भारतीय फिल्म इंडस्ट्रीला लाभलेलं एक फार मोठं वरदान आहे असं म्हणता येईल. आणि 1950 पासून ते जवळजवळ 1985-90पर्यंत दिलीप कुमारांचा फिल्म इंडस्ट्रीवर फार मोठा प्रभाव होता. दिलीप कुमारांना राज्यसभेवरही घेतलं गेलं होतं. माझा त्यांचा असा फारसा संबंध येण्याची गरज नव्हती, पण मी त्यांचा चाहता होतो. त्यांचे अनेक चित्रपट पाहिले होते. खास करून आमच्या काळामध्ये आम्ही विद्यार्थी दशेत असताना त्यांचा अमिताभ बच्चन बरोबरचा शक्ती पिक्चर फार गाजला होता आणि त्या चित्रपटामुळं नंतर एक मशाल पिक्चर गाजला होता. तर आम्हाला दिलीप कुमार यांच्याबद्दल आदर होताच. त्यांचे पूर्वीचे पिक्चर आम्ही नंतर पाहिले. दिलीप कुमार हे व्यक्ती म्हणून कसे आहेत वगैरे अनेक अनुभव त्यांच्या सहकलाकारांनी सांगितलेले आहेत. माझी त्यांची एकदाच भेट झाली आणि खूप वेळा टेलिफोनवर बोलणं झालं. मला त्यांनी खूप वेळा घरी त्यांच्या भेटायला बोलावलं होतं, पण मलाही वेळ मिळाला नाही, मलाही जाता आलं नाही. येईन असं म्हटलं आणि वेळ निघून गेला. आज दिलीप कुमार आपल्यात नाहीत, पण एक अतिशय सुंदर आणि यशस्वी असं दीर्घायुष्य दिलीप कुमार जगले. मित्रांनो, 2000मध्ये 2000च्या जानेवारी-फेब्रुवारी महिन्यामध्ये कधीतरी मी औरंगाबादवरून मुंबईला येत होतो विमानाने. 2000 साली माझं मुंबई शहरामध्ये खूप नाव झालं होतं. 1998ला मी मुंबई शहरात कोचिंग क्लासेस सुरू केले आणि पाहता पाहता माझ्या 50हून अधिक शाखा मुंबई शहरामध्ये सुरू झाल्या. हजारो विद्यार्थी आले, खूप शिक्षक वगैरे सगळं गोंधळ. आणि त्या काळामध्ये मुंबईतल्या महाराष्ट्र टाइम्स ऑफ इंडिया, नवभारत टाइम्स, लोकसत्ता, इंडियन एक्सप्रेस आणि अशा अनेक वृत्तपत्रामध्ये माझ्या जाहिराती खूप गाजायच्या आणि त्या जाहिराती खूप वाचल्या जायच्या. तर मी औरंगाबादवरून मुंबईत येत होतो आणि माझं लगेज घेण्यासाठी मी लगेजच्या बेल्टकडे जात होतो. 2000 सालचं एअरपोर्ट, आत्ता मुंबईचं एअरपोर्ट खूप बदललं. 2000चं एअरपोर्ट छोटंसं होतं आणि ज्या बॅगेज येत होत्या, विमानांची संख्याही कमी होती. तर तिथं बॅगेजच्या तिथं मी जात असताना मला समोर दिलीप कुमार दिसले. ते मला ओळखत नव्हते, पण मी त्यांना ओळखत होतो. मी त्यांच्याजवळ गेलो आणि त्यांना नमस्कार केला. त्यांनी नमस्कार केला. त्यांनी काही फारसा उत्साह दाखवला नाही. मी त्यांना सांगितलं की साहेब, मी मच्छिंद्र चाटे. माझं नाव ऐकल्याबरोबर दिलीप कुमार यांचं माझ्याकडं पाहण्याचं आणि याचं सगळं परिस्थितीच बदलून गेली. आणि त्यांनी चाटेसाहेब म्हणून जवळ येऊन माझ्या हात पकडला, मला मिठी मारली आणि मला म्हटले कि चाटे जी, मैं आपका ही नंबर ढूंढ रहा था, मुझे आपको फोन करना था और मुझे आपसे बात करनी थी. दिलीप कुमार सारखी व्यक्ती मला एवढं महत्त्व देते, मी हुरळूनच गेलो. आणि नेमकं त्या दिवशी बघा की लगेज यायला उशीर झाला. माझंही लगेज यायला उशीर झाला, त्यांचंही लगेज यायला उशीर झाला. कदाचित ही ईश्वरी योजना असेल की त्यांची माझी तास-दीड तास बोलणं व्हावं. त्यांच्या पत्नी पण सोबत होत्या, सायराबानो. त्या सुरुवातीला जवळ आल्या नाहीत, पण आमचं जेव्हा बोलणं सुरू झालं, गप्पा सुरू झाल्या, तेव्हा सायराबानो आल्या जवळ. अहो, ये कौन है आप, इनसे कैसे इतने घुलमिल गए. आणि आता मोठी माणसं असतात, ते काय फारसं बोलत नाहीत. त्यांनी मला एक प्रश्न विचारला. मी त्यांना विचारलं किंवा म्हटलं,
माझा नंबर का शोधत होता आणि मी नंबर दिला त्यांना, त्यांचाही नंबर घेतला. तर त्यांनी मला सांगितलं कि मैं राज्यसभा में हूँ, राज्यसभा मेंबर हूँ. तो वो तो सब जानते हैं. बोले राज्यसभा में या लोकसभा में जब भी सोमनाथ चटर्जी बात करते हैं या इंद्रजीत गुप्ता बात करते हैं तो पूरा हॉल या पूरी पार्लियामेंट एकदम शांत हो जाती है और उनको पिन ड्रॉप साइलेंस सुनते. वो क्या बातें करते हैं मेरी तो समझ में आती नहीं. तो मैंने कई लोगों को पूछा कि भाई सोमनाथ चटर्जी आखिर बात क्या करते हैं या इंद्रजीत गुप्ता बात क्या करते हैं. तो लोगों ने मुझे बताया कि वो लोगों ने कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया का बहुत स्टडी किया है. तो मैं चाहता हूं कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया आप मुझे सिखाएं. मतलब दिलीप जी ये मेरा सब्जेक्ट नहीं है, मैं तो सिविल इंजीनियर हूँ, एजुकेशन में हूँ, लेकिन मैं आपको कोई दोस्त दे सकता हूँ कि जो आपको कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया के बारे में बताए, और थोड़ी बहुत जानकारी मैं भी रखता हूँ वो भी आपको शेयर कर सकता हूँ. लेकिन मुझे एक आश्चर्य हो रहा है कि आप जैसा आदमी कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया के बारे में या पढ़ने के बारे में ये उम्र में सोचने लगे, क्योंकि उस वक्त भी उनकी उम्र 70 के ऊपर थी. तो बोले देखो पढ़ना वगैरह करना ये तो मेरा इंटरेस्ट था ही, लेकिन मेरा कभी एजुकेशन ठीक से नहीं हो पाया और फिर एक बार फिल्म इंडस्ट्री में आ गया तो फिर बाकी सब बाजू रह गया. लेकिन जब मैं राज्यसभा में जाता हूँ और वहाँ के लोगों को सुनता हूँ तो मुझे कहीं ना कहीं अंदर ये महसूस होता है कि मैं बहुत पीछे रह गया, मुझे ये पढ़ना चाहिए था. मैं तो सिर्फ फिल्मों में लोगों को दिखाता रहा, लेकिन ये लोगों की बातें सुन के मुझे थोड़ा सा अनईजी होता है, या मुझे लगता है की मैं भी इनकी जैसे पढ़ाई करूँ, मैं भी यहाँ बात करूँ. मित्रांनो, माझ्या आणि दिलीप कुमार साहेबांच्या ह्या गप्पा हिंदीमध्ये अशा सुरू असताना, एअरपोर्टवर सुरू असताना मला त्यांनी त्यांच्या आयुष्यातला एक किस्सा सांगितला. वेळ होता, लगेच आलेलं नव्हतं, आणि मग तो किस्सा मी तुम्हाला सांगितला पाहिजे. आणि तो किस्सा सांगण्यासाठी मी ह्या एपिसोडमध्ये दिलीप कुमारांची निवड सुरुवातीला केली आहे. त्यांचा किस्सा असा होता की फार वर्षापूर्वी, म्हणजे त्यावेळेस ते 40-45 असतील, आणि फिल्म इंडस्ट्रीत त्यांचं खूप नाव होतं, दिलीप कुमार दिलीप कुमार दिलीप कुमार, आणि त्यांचे चित्रपट तुफान गाजत होते. आणि त्या काळामध्ये त्यांना एकदा रशियाला जायचं होतं. दिल्लीवरून मॉस्कोला जाणाऱ्या विमानामध्ये ते बसले. बिझनेस क्लासचं तिकीट होतं. बिझनेस क्लासमध्ये 2च माणसं होती. एक व्यक्ती मागच्या बाजूला बसलेली होती आणि त्या व्यक्तीच्या बाजूला त्यांनी भरपूर पुस्तकं ठेवलेली होती. बिझनेस क्लासच्या सीटमध्ये वाचण्याची वगैरे व्यवस्थित सोय असते, मोठं सीट असतं, आणि ती व्यक्ती वाचण्यात गुंग होती. दिलीप कुमार एकटाच विचार करत बसले होते. त्यांच्या मनात इच्छा होती की आता दिल्ली ते मॉस्को एवढा 8-10 तासाचा प्रवास आहे, तर या प्रवासामध्ये काही गप्पा मारायला मिळाल्या तर छान होईल. पण ती व्यक्ती बिझनेस क्लासमध्ये एकच व्यक्ती होती आणि तीच व्यक्ती त्यांच्याशी बोलू शकत होती. तर मी खूप वेळ वाट पाहत होतो की ती व्यक्तीच माझ्या जवळ येईल आणि मला बोलेल. पण त्या व्यक्तीने काही माझी दखल घेतली नाही. तेव्हा 1 तासाने मीच विचार केला, आपण स्वतःहून बोलावं, काय हरकत आहे. म्हणून मी त्यांना हात केला आणि त्यांनी माझ्याकडे पाहिलं नाही. मग मी त्यांना थोडंसं आवाज दिला आणि म्हटलं, सर मैं आपसे बातें करना चाहता हूँ, मैं दिलीप कुमार हूँ. तर त्या व्यक्तीने मला सांगितलं कि सर मुझे डिस्टर्ब मत करो, मैं पढ़ रहा हूँ, जब अपनी जर्नी ख़त्म हो जाएगी तब मैं आपसे बात करूँगा. दिलीप कुमार साहेबांना पहिल्यांदा वाईट वाटलं की अरे यार, मी एवढा मोठा फिल्म स्टार, पूर्ण भारतभर माझे चाहते, आणि ही व्यक्ती मला ओळखत नाही. मोठ्या माणसांना हे एक इगो असतोच की मला लोक ओळखतात, मला, आणि मलाही कधी कधी वाटतं तसं, पण बऱ्याच वेळा लोक मला जमिनीवर आणून ठेवतात. दिलीप कुमारांना थोडंसं वाईट वाटलं. काही हरकत नाही, काय असू शकेल कुणी. थोडा वेळ गेला आणि थोड्या वेळानंतर ती मागची व्यक्ती
बाथरूमला गेली. ती व्यक्ती बाथरूमला गेल्यानंतर दिलीप कुमार यांनी एअर होस्टेसला जवळ बोलावलं आणि एअर होस्टेसला एक प्रश्न विचारला कि ये जो पीछे मेरे साथ बैठे हैं बिजनेस क्लास में, ये व्यक्ति कौन है? तर एअर होस्टेसने एकदम एक वेगळा चेहरा केला. म्हणे आप दिलीप कुमार है ना? बोले हाँ. बोले आप उनको पहचानते नहीं? आत्ता दिलीप कुमारला वाईट वाटलं की अरे बापरे, अशी कोणीतरी एक महान व्यक्ती की त्या व्यक्तीला मी ओळखणं गरजेचं आहे. आणि दिलीप कुमार एकदम हे झाले, म्हणे मॅडम कौन है वो? तर एअर होस्टेसने सांगितलं वो आदमी है JRD टाटा. दिलीप कुमार JRD टाटा नाव ऐकून होते. बापरे, मैंने JRD टाटा इतना बड़ा आदमी और मैं उनको नहीं जानता था. त्यांना फार वाईट वाटलं. पण ते म्हटले वा तो माणूस काहीतरी वाचतोय, आपण त्यांना डिस्टर्ब करणं बरोबर नाही. पण जेव्हा प्रवास संपायची वेळ आली आणि विमान लँड झालं तेव्हा ती व्यक्ती म्हणजे JRD टाटा स्वतः आपल्या जागेवरून उठले आणि दिलीप कुमारच्या बाजूला येऊन बसले आणि त्यांना म्हटले दिलीप जी सॉरी, मैं पढ़ने में बहुत बिजी था, आपसे बात नहीं कर पाया, लेकिन चलो अभी 5-10 मिनट है, हम अभी भी बाहर निकलने तक बात कर सकते हैं और बाहर जाने के बाद भी बात कर सकते हैं. आपने कौन सी फिल्में की है? मैंने आपका नाम पढ़ा था लेकिन आपसे मिला नहीं था, असं JRD टाटा वगैरे बोलले. आणि मग ते म्हटले मैं आपको एक बार माफ़ी मांगता हूँ कि क्या है, दिल्ली टू मॉस्को फ्लाइट में जर्नी है तो मैंने 8-10 घंटा क्या पढ़ना चाहिए ये किताबें साथ में लाई थी और वो किताबें पढ़ रहा था. अगर मैं आपके साथ बातें करता तो मेरा ये पढ़ने का काम रह जाता, इसलिए मैं पढ़ने में ज़्यादा बिजी था और सॉरी आपको बुरा लगे. नहीं बोले सर, माफ़ी तो मैं आपसे चाहता हूँ कि आप बहुत बड़ी हस्ती है और मैं आपको पहचानता नहीं हूँ, मेरी गलती है, मुझे आपको डिस्टर्ब नहीं करना चाहिए था. आणि अशी ती वेळ निघून गेली. आणि मग मला दिलीप कुमारने सांगितलं की चाटे साहब, ये किस्से के बाद मैं सीख गया कि जो लोग पढ़ते हैं, जो लोगों के पास ज्ञान है, जो लोगों के पास विद्या है, उसका मुझे रिस्पेक्ट करना चाहिए. इसलिए आपने जब आपका नाम बताया तो मुझे याद आया कि आप भी तो लोगों को ज्ञान बांटते हो, आप भी तो लोगों की विद्या बढ़ा रहे हो, तो मुझे आपको रिस्पेक्ट करना चाहिए. मग मेरे चेहरे के एक्सप्रेशन्स बदल गए. मित्रांनो, मला या गोष्टीचा फार आनंद वाटला की दिलीप कुमारसारखी व्यक्ती शिक्षणाच्या क्षेत्राबद्दल एवढा रिस्पेक्ट करते आणि माझ्यासारख्या माणसाला पण ती महत्त्व देते. आणि मित्रांनो, अजूनही गप्पा झाल्या. मग लगेच आलं सायरा बानू आल्या. सायरा बानूंशी मग थोड्या वेळ गप्पा झाल्या आणि सायरा बानूंशी माझी ओळख करून देताना त्यांनी फार इंटरेस्टिंग शब्द वापरले कि ये है महान एजुकेशन से जुड़े हुए व्यक्ती जिनके कोचिंग क्लासेस पूरे मुंबई शहर में चलती है वगैरे. त्यांनी जे काही पुढच्या 2 मिनिटात माझी ओळख करून दिली, मला थोडासा आनंद वाटला. पण मित्रांनो, एक असतं की माझ्यापेक्षा दिलीप कुमार फार मोठे आहेत. त्यांनी जो मला किस्सा सांगितला की प्रत्येक मुलांनी वाचन केलं पाहिजे, वाचन ही जीवनातली फार महत्त्वाची गोष्ट आहे. नंतर मग दिलीप कुमारची माझी डायरेक्ट भेट कधी झाली नाही. आज दिलीप कुमार हयातही नाहीत, पण नंतर खूप वेळा आमच्या फोनवरून गप्पा झाल्या. बऱ्याच वेळा मी त्यांना फोन केला, आम्ही फोनवर एक 5-6 वेळा बोलले असू, पण कधी कधी तास गप्पा झाल्या, अनेक विषयावर चर्चा झाली. आणि मित्रांनो, आज आठवण येते की अरे, एवढ्या मोठ्या माणसाशी आपली भेट झाली, त्या माणसाने आपल्याला एवढं महत्त्व दिलं. आपण शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये काम करतो आहोत तर अतिशय चांगलं काम करतो आहोत, या प्रकारचं एक सर्टिफिकेट माझ्या मनामध्ये राहिलं. दिलीप कुमार यांच्याशी झालेल्या ह्या गप्पा किंवा नंतर आमच्या फोनवर झालेलं डिस्कशन, ह्याच्यावरचा भाग नंतर कधीतरी पुढच्या एपिसोडमध्ये सांगेन. आपण लक्षपूर्वक हा एपिसोड ऐकल्याबद्दल मी आपला मनापासून आभारी आहे. आणि आपण आपली कॉमेंट, प्रतिक्रिया माझ्या यूट्यूब चॅनलवर अवश्य नोंदवा. व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओची लिंक आपल्या जवळच्या जास्तीत जास्त बांधवांना पाठवा. नमस्कार.